नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मौनी अमावस्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर मौनी अमावस्या म्हणजे काय, या दिवशी काय करायला पाहिजे किंवा या दिवशी काय केल्याने कशाची फलप्राप्ती होते किंवा पुण्याची प्राप्ती होते, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मौनी अमावस्या ही माघ महिन्यात येणारी अमावस्या आहे आणि ही हिंदू धर्मामध्ये सर्वात महत्त्वाच्या अमावस्यापैकी एक मानली जाते. विशेष म्हणजे या दिवशी गंगा स्नान आणि दान धर्म केल्याने विशेष फलप्राप्ती होते. मौनी अमावस्येला मौन साधनाही केली जाते. तसं बघता वर्षातून 12 अमावस्या असतात, परंतु माघ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या म्हणतात. मौनी अमावस्या ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाची मानली जाते. मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र स्थानावर स्नान करून पितरांच्या नावाने शुभ कार्य करण्याची ही विशेष परंपरा आहे. तसेच या दिवशी उपवास केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. तसेच या दिवशी पितृदोषापासूनही मुक्ती मिळण्यासाठी केलेले उपाय देखील डबल फळ देतात. अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी घरामध्ये दिवे लावले जातात. घरामध्ये दिवे लावल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरातील वातावरण सकारात्मक करते. घरामध्ये संध्याकाळी दिवे लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते. घरातील पितृदोषसुद्धा कमी करण्यासाठी मौनी अमावस्येच्या दिवशी घरामध्ये दिवा लावण्याची पद्धत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मौनी अमावस्येच्या दिवशी घरामध्येच नाही तर घराच्या मुख्य दाराजवळही दिवा लावला पाहिजे. मौनी अमावस्येच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये, अशी धार्मिक मान्यता सुद्धा आहे की या दिवशी गंगाचं जल हे अमृतासारखं होतं. म्हणून या दिवशी गंगा स्नान करण्याने खास आपल्याला पुण्यप्राप्ती मिळते. आणि या वर्षीची अमावस्या ही खूप शुभ संयोग घेऊन आलेली आहे, कारण यावेळेस कुंभमेळा आहे जो 144 वर्षानंतर आलेला आहे. म्हणून यावर्षी आपण प्रयागराज, काशी या तीर्थाचं स्नान केल्याने आपल्याला खूप पुण्याची प्राप्ती होणार आहे. या दिवशी भगवान भोलेनाथची पूजा करणं खूप शुभदायी आहे. आता आपण या दिवशी काय करायला पाहिजे तर ते बघू. या दिवशी गंगा आणि अन्य पवित्र नद्यामध्ये स्नान करायला पाहिजे, दान धर्म करायला पाहिजे. या दिवशी सूर्यदेवाला पाणी द्यायला पाहिजे, म्हणजे जल चढायला पाहिजे. या दिवशी आपण काय करायला नको तर ज्या गोष्टी तामसिक आहे तर त्याच्यापासून आपण दूर राहावं. या दिवशी केस, नख आणि दाढी करायची नाही. या दिवशी तुळशीला पाणीसुद्धा अर्पित करायचं नाही. या दिवशी खूप वेळेपर्यंत झोपायचं नाही किंवा झगडा, भांडण, तंटे करायचे नाहीत. ह्या गोष्टी या दिवशी टाळायच्या आहेत. मौनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ आणि आपल्या घराच्या मेन दाराच्या जवळ तुपाचा दिवा लावायला पाहिजे. आणखी विशेष म्हणजे या दिवशी दिवसभर आपल्याला मौन व्रत धारण करायचं आहे. हे केल्यानेही आपल्याला पुण्यप्राप्ती आणि मानसिक समाधान मिळते. या दिवशी सूर्यदेवाला जल चढवायला पाहिजे. या दिवशी ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायला पाहिजे. तर ही आहे मौनी अमावस्याबद्दलची माहिती, त्याची खासियत. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक रेसिपीचे व्हिडिओ तसेच सांस्कृतिक व्हिडिओ, तीर्थक्षेत्राचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असते. तर आपल्या आवडीनुसार, आपल्या सवडीनुसार आणि आपल्या इच्छेनुसार तुम्ही बघू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.